माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ हा लवकरच संपणार आहे। उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेवरती जातील का याबाबत उत्सुकता असेल। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला बहुतांश जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फटका बसेल असं चित्र आहे। तर विधानसभेच्या 288 सदस्यांमधून हे 9 सदस्य विधान परिषदेवरती जाणार आहेत। त्यासाठी मे महिन्यामध्ये निवडणूक नियोजित आहे। महायुतीचे संख्याबळ हे तब्बल 235 इतके आहे। तर मवियाकडे माकप शेकाप मिळून 48 विधानसभा सदस्य आहेत। अन्य 2 पक्षांचे 3 आमदार आहेत। उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेवरती जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविया एकमताने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करेल का असा प्रश्न आहे। ठाकरेंच्या सेनेकडे 20 विधानसभा सदस्य आहेत। त्यांनी राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर ठाकरे विधान परिषदेवरती जाणार असा त्याचा अर्थ हा निघू शकेल। आणि दरम्यान उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवरती जाणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे आम्ही सगळ्यांनी की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे। हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।